श्री स्वामी समर्थ. 10वी बोर्डाच्या मराठीचे प्रश्नपत्रिका कशी असणार आहे 2026 ची, त्याचप्रमाणे कुठले प्रश्न येणार आहेत, ग्रामर कुठला असेल, उपयोजित लेखन कुठले असतील, कविता कुठल्या असतील, धडे कुठले असतील, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मी आहे प्राध्यापक विशाल सर. तर बघा, मला शिक्षण क्षेत्रातला जवळपास 18 वर्षाचा अनुभव आहे. आपण आज चर्चा करणार आहोत की 10वी ची जी बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे ती कशी असणार आहे मराठी विषयाची. अद्याप देखील तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. हे बघा, एवढ्या प्रश्नपत्रिकांचा मी तुम्हाला दिसत असेल, एवढ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या सर्व मी डिटेल अभ्यास केलेला आहे सगळ्या प्रश्नपत्रिकांचा, आणि याच्यातून मी काही निष्कर्ष काढलेले आहेत. कुठले प्रश्न येऊ शकतात, कुठले नाही, आणि तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे किंवा प्ले स्टोअरला जायचंय आणि नाना फाउंडेशन नावाचं ऍप डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 10वीचे सेमी इंग्रजी, इंग्रजी मीडियम, मराठी मीडियम या सर्व माध्यमांचे IMP प्रश्न सर्व विषयांचे मिळतील. तर फटाफट प्ले स्टोअरला जा, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. तर आपली मराठीची जी तुम्हाला माहिती आहे प्रश्नपत्रिका आहे ती आहे 80 गुणांची. 20 मार्क ही शाळेकडे असतात. तर याच्यामध्ये आता किती चॅप्टर आहेत आणि कोणत्या कोणत्या कविता आहेत याविषयी देखील आपण माहिती घेऊयात. तर फटाफट लाईक करत चला. मराठीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेविषयी आपण चर्चा करणार आहोत. 10वीच्या मराठीच्या बोर्डाच्या पेपरामध्ये किती धडे आहेत, किती कविता आहेत याविषयी आपण माहिती बघूयात. टोटल 4 विभाग आहेत, त्यामध्ये 4 स्थूल वाचन आहेत. कविता या जवळपास प्रत्येक विभागामध्ये दिलेल्या आहेत. पहिल्या विभागामध्ये दिलेलं आहे संत काव्य, कवितामध्येच येते, आणि ते गीत एक दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या विभागामध्ये दिलेले आहेत कविता 2, तिसऱ्या विभागात दिल्या 2, आणि चौथ्या विभागात 2. 6 कविता, 1 संत काव्य, म्हणजे 7 झाल्या. याच्यामधून तुम्हाला काय काय येऊ शकतं हे चर्चा करणार आहोत. धडे आणि उर्वरित उपयोजित लेखन, त्यानंतर स्थूल वाचन याची पण माहिती आपण घेणार आहोत. पहिल्या विभागात असतो गद्य म्हणजे पॅराग्राफ. तर बघा, प्रत्येक पॅराग्राफ मध्ये तुम्हाला एक स्वमत नावाचा प्रश्न असतो, आणि स्वमत हा 3 मार्काला असतो. त्याच्यात तुम्हाला 7 ते 8 ओळी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याविषयी तुमच्या शब्दात विचार स्पष्ट करा. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही लिहू शकतात. या स्वमतचं कुठंच उत्तर फिक्स नसतं. प्रत्येकाचं वैयक्तिक मत हे तिथे स्पष्ट करायचं असतं. तुम्हाला अरुणिमाबद्दल काय माहिती आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि जरी तुम्हाला काही कळलं नाही तरी पॅराग्राफचा वापर करून तुम्ही त्या ओळी जर लिहिल्या तरी तुम्हाला मार्क मिळणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तो स्वमतचा कमीत कमी 7 ते 8 ओळीचा मुद्दा लक्षात ठेवा. आता बऱ्याच ज्या कृती आकृत्या आहेत या कृती आकृत्या या ज्या सेम टू सेम काढायच्या असतात. बऱ्याच मुलांचे पालकांचे प्रश्न असतो आणि पेनाने काढायचे असतात. कशाने? पेनाने. काही वेळेस बोर्डाने सांगितलेलं आहे की पेन आणि पेन्सिल दोन्ही घाई धरले जातील, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की पेनाचाच वापर करा. कृती आकृती पेन असते आणि आकृती ही पेन्सिलने असते. त्यानंतर पद्य विभागामध्ये कुठल्या कविता येतील, कुठले रसग्रहण येतील, त्यानंतर कुठले काव्यसुंदर येईल, ह्या सर्वांचं तुम्हाला डिटेल माहिती ही नाना फाउंडेशन ऍप मध्ये मी दिलेली आहे. पण तुम्हाला मी एक सांगतो, जे महामानव आहेत कविता ती तुम्ही करून जा. IMP प्रश्नांची आहे, महत्वाचे आहे. एक तुम्हाला मी सांगतो थोडेसे डेमो प्रश्न, आणि आपल्या ऍप मध्ये कशा प्रकारची माहिती आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तूच झाला मूक समाजाचा नायक कविता जी आहे ती करायची आहे तुम्हाला. ही फिक्स, म्हणजे प्रत्येक वेळेस येथे रिपीट होते, भरपूर वेळेस कशा ना कशात रिपीट होते. तर तुमच्या नाना फाउंडेशन ऍप मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचे IMP प्रश्न मिळतील. 100% येणारे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत. काय अडचण असेल त्या नंबरवर संपर्क करा. त्या ठिकाणी तुम्हाला रसग्रहण मिळेल. त्यानंतर तुम्हाला एका कविता संबल कृती सोडवा ही जे आहे ऍप्रिसिएशन जसं असतं तसं काव्य सौंदर्य मिळेल. स्थूल वाचन मधले फिक्स प्रश्न मिळतील. भाषा अभ्यास मधले समास, शब्दसिद्धी, वाक्यप्रचार मधले फिक्स प्रश्न मिळतील. भाषिक घटक आधारीवर कृती, शब्द संपत्ती मिळेल. त्याच्यामध्ये काय प्रश्न येणार आहेत ते विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, लेखनियमानुसार बदल, पारिभाषिक शब्द मिळतील. उपयोजित लेखनामधील पत्र लेखन कुठलं असेल, जाहिरात लेखन कुठलं असेल, त्याचप्रमाणे जाहिरात लेखन, पत्र लेखन कसं सोडवायचं, बातमी लेखन, कथा लेखन यांचे विषय असतील. लेखन कौशल्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक या विषयांचे सर्वांचे टॉपिक दिलेले आहेत, जे की परीक्षेत अत्यंत महत्वाचे आहेत. लेखन कौशल्य 8 मार्काचं, एकच कृती सोडवायची आहे. ही कशी सोडवायची असतात,
डिटेल व्यवस्थित माहिती तुम्हाला नाना फाउंडेशन ऍप मध्ये दिलेली आहे. जवळपास मी 18 वर्षापासून अनुभव आहे मला, आणि सुरुवातीला तुम्ही मुलांचे अभिप्राय देखील बघा, आता देखील बघा. तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. 10वीची मराठीची बोर्डाची प्रश्नपत्रिका आणि उर्वरित सर्व जे विषय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. अशा प्रकारची ही माहिती आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. काही अडचण असेल कमेंट करा. व्हिडिओला नक्की शेअर करा. एका गरीब गरजू विद्यार्थ्याचा फायदा होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.